मी डॉक्टर उत्कर्षा कारमोरे, पब्लिक हेल्थ मॅनेजर, चंद्रपूर कॉर्पोरेशन. मी 3 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूर इथे आलेली आहे. या प्रशिक्षणामध्ये आशा सॉफ्टवेअरबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. आशा ही ग्राउंड लेवल स्टाफ असून आता ती डिजिटलाइज कशी होईल, त्याचा उपयोग किंवा वापर ती कशी करणार याबद्दल सगळी माहिती या ट्रेनिंगमध्ये दिली आहे. सॉफ्टवेअर कसं वापरायचं, तिने कसं हँडल करायचं, जी कामे ती आजपर्यंत बुक आणि पेनवर करत होती किंवा एक आशा डायरीमध्ये करत होती ते सगळे डिजिटलाइज कसे होणार, ते एका सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट कसे होणार, त्याच्यातून आपल्याला कसे ग्राफ्स पाहायला मिळणार, त्यांचे इन्सेंटिव्स कसे भेटणार, त्यांची फॅमिली रजिस्ट्रेशनपासून प्रत्येक गोष्टी ANC, PNC रजिस्ट्रेशन, बाल रजिस्ट्रेशन, इम्युनायझेशन हे सगळं कसं होणार हे या सॉफ्टवेअरमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आशांना खूप जास्त हे गरजेचं आहे, व्हॅल्युएबल आहे, हेल्पफुल आहे सॉफ्टवेअर. ते एफर्टलेसली काम करू शकणार. प्लस या सॉफ्टवेअरमध्ये मधामधात जे व्हिडिओज दिले आहे, जे लर्निंग मॉड्यूल्स दिले आहे आशांना, त्याची मदत होऊन ती आशा त्या मॉड्यूल्सची हेल्प घेऊन ते सॉफ्टवेअर कसं रन करायचं, कुठे अडचण आली तर क्वेरी कशी रेज करायची, हे सगळं त्या सॉफ्टवेअरमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जे प्रत्येक ANM आणि MO त्यांचं अप्रूव्हल तिला लागेल कुठलेही काम करायच्या पहिले, की मी केलेली एंट्री ती व्यवस्थित आहे नाही आहे, किंवा काही तिथे चूक होत असेल तर विदाऊट ANMच्या अप्रूव्हली किंवा MOच्या अप्रूव्हली ते गोष्टी समोर जाणार नाही. त्यामुळे तिचं मॉनिटरिंग ही ग्राउंड लेवलवरच 2दा होईल. त्यानंतर ॲट द एंड जे ग्राफ्स आहे, जे आशांचे ग्राफ्स, ANLचे ग्राफ्स जे आपण मॉनिटर करू शकतो की कोणाचा स्कोर जास्त आहे, कोणाचा स्कोर कमी आहे, कोणाचं काम व्यवस्थित आहे, कोणाचं काम नाही आहे, हे सगळं आपण ग्राफ्स ठेवून तिथे बघायला मिळेल. त्यानंतर तिथे प्रत्येक इन्सेंटिव्स इनबिल्ड आहे, किती काय कशाला भेटणार. त्यामुळे त्या आशाला वाटेल की नाही मी प्रत्येकच काम करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टींचे इन्सेंटिव्स घ्यायला पाहिजे मी. त्यानुसार जे आज तिला जितकं काही मानधन भेटत असेल 4-5 हजार 6 हजार, तर ती ते 10-15पर्यंत कसं जायला पाहिजे हे पण त्यामध्ये तिला कळेल. एकाच ॲप्लिकेशनमध्ये तिचं सगळं काम व्यवस्थित दिसेल. त्यामुळे त्या आशांना खूप हेल्पिंग आहे.